नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आणि आज मी तुम्हाला ज्याच्यासाठी विकतचा मसाला न वापरता तो मसाला आपण घरीच तयार करणार आहोत। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सर्वात आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि साइडला एक छोटीशी बेल आयकन आहे ती नक्कीच हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे नवीन रेसिपीचे अपडेट्स मिळत राहतील। तर कैरीचे लोणचे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत कैरी। मी 4 मीडियम साइजच्या कैरी घेतलेल्या आहेत। तुम्ही जास्ती सुद्धा घेऊ शकता आणि मोठ्या सुद्धा घेऊ शकता, फक्त मासाळ हव्यात। आणि हे जे साहित्य आहे ते मसाल्याचे साहित्य आहे जे आपल्याला लागणार आहेत। तर मसाला बनवण्यासाठी मी घेतलेली आहे 20 ग्राम राईची डाळ, 20 ग्राम बारीक मेथी, लोणच्यासाठी वापरणारी मेथी आहे, 10 ग्राम बडीशेप, 20 ग्राम लाल तिखट, मीठ किती लागणार आहे ते मी रेसिपीमध्ये सांगणार आहे। हळद पण घ्यायची आहे, हिंग अर्धा चमचा, 1 चमचा गूळ ऑप्शनल आहे पण नक्कीच टाका, त्याच्याने लोणच्याची चव वाढते। आणि तेल। रेसिपी सांगताना मी खूप छोट्या टिप्स देणार आहे, तर पूर्ण रेसिपी पहा, कारण हा लोणच्याचा प्रकार आहे म्हणून थोडीशी काळजी घ्यावी लागते। आता सर्वात आधी कैरी स्वच्छपणे धुवून घ्या आणि धुवून झाल्यानंतर त्याला एका किचन टॉवेलने किंवा कुठच्याही कॉटनच्या कपड्याने स्वच्छपणे पुसून घ्या। पाण्याचा अंश सुद्धा राहता कामा नाही हाताला नाही कैरीला। आता ह्या कैऱ्या स्वच्छपणे पुसून झालेल्या आहेत। आता याचा देठ काढून आपल्याला त्याला सोलून घ्यायचे आहेत। हे बघा, या प्रकारे देठ काढून घ्या आणि पिलरने त्याला सोलून घ्या। ह्या मी 4 मीडियम साइजच्या कैरी घेतल्या आहेत, त्याचं वजन अराउंड 300 ग्रॅम आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचं साहित्य सुद्धा घ्यायचं आहे। आता बघा, कैरी सोलून झालेली आहे, याच प्रकारे बाकीच्या कैरी सुद्धा सोलून घ्यायच्या आहेत। आता याला कापून घ्या। फोडी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे छोट्या मोठ्या करू शकता। फक्त आतली जी कोय आहे, जी बी आहे ती काढून टाका आणि काढून टाकल्यानंतर याच्या बारीक बारीक फोडी करून घ्या। साल आपल्याला काढायचा आहे, कारण सालाचा टेस्ट थोडासा कडवट असतो, म्हणून कोळ्या जर कैरी असतील तर साल काढून घ्या। हे बघा, मी या प्रकारे बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। आता या फोडींना आपल्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे। तर अराउंड 3 छोटे चमचे आपल्याला मीठ लावायचं आहे या फोडींना। प्रमाण नीट बघून घ्या, 3 छोटे चमचे मीठ आणि 1 छोटा चमचा भरून हळद, हा चमचा मी वापरलेला आहे। याप्रमाणे तुम्ही साहित्य घ्या। आता हे व्यवस्थितपणे चोळून घ्या। जसं मी तुम्हाला सांगितलं, फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या करू शकता। आता ह्या फोडी आपल्याला बरणीमध्ये पॅक करून ठेवायचं आहे किंवा तुम्ही कुठच्या तरी वाडग्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। मी काचेच्या बरणीचा वापर केला आहे। आपल्याला ह्या फोडी रात्रभर अशाच बरणीत ठेवायच्या आहेत, कारण त्याचं पाणी सुटला जाईल आणि तो पाणी आपल्याला काढायचा आहे। तर झाकण देऊन तुम्ही रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता फोडी सुद्धा छान मऊ पडले असतील। आता आपल्याला हे मिठाचं पाणी गाळून घ्यायचं आहे, तर टोप ठेवा, वरती गाळणी ठेवा, या सर्व फोडी त्याच्यामध्ये काढून घ्या। जो मिठाचा एक्सेस पाणी असेल तो खालच्या टोपामध्ये उतरेल। तर ॲटलिस्ट तुम्ही 1 तासभर तसंच ठेवा, तासाभरात ते मिठाचं पाणी चांगलेपणे उतरेल। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या फोडी असेच खाऊ शकता। लोणचं बनवता एखादा दुसरा फोड तोंडात टाकून त्याची मजा घेऊ शकता। तासाभरानंतर आपल्या फोडी छान अशा कोरड्या पडलेल्या आहेत, पाणीसुद्धा खाली उतरलेलं आहे। हे पाणी जरा कमी आहे, पण जेव्हा आपण जास्ती फोडी कापतो आणि जेव्हा जास्तीचं पाणी उतरतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गाजर, काकडी, मिरची वगैरे भाज्या कापून त्या पाण्यामध्ये ठेवू शकता आणि नंतर मुरल्यानंतर ते सुद्धा जेवताना तुम्ही एक फोड खायला घेऊ शकता। आता या फोडी
खाली ताट ठेवून वर रुमाल ठेवा आणि त्याच्यावर तासभरासाठी पसरवून ठेवा, म्हणजे उरलेलं जे पाणी असेल तेही ड्राय होऊन जाईल। या फोडी आपण साल काढून घेतलेला आहे, पण जर सालासकट तुम्हाला लोणचं करायचं असेल तर मोठ्या ज्या कैरी असतात मासाळ कैरी, कारण त्याचा साल कडवट नसतो, त्या वापराव्या। बघा तासभरात आता हे उरलेलं जे पाणी होतं तेही सोकून घेतलेलं आहे। तर आपल्या फोडी तयार आहेत। आता आपण याचा मसाला तयार करूया। तर बाहेरचा मसाला न वापरता घरच्या घरी तयार करूया लोणच्याचा मसाला। तर त्याच्यासाठी एका कढईत 1 चमचा तेल घ्या। या तेलामध्ये आधी आपल्याला बडीशेप थोडंसं शिजवून घ्यायची आहे। तर तेल गरम होताच कढई विस्तवपासून जराशी वर ठेवा, म्हणजे लांब करा, आणि मग बडीशेप टाकून थोडीशी भाजून घ्या तेलामध्ये। काळजी घ्यावी ती करपू नये, म्हणून कढई विस्तवपासून लांब ठेवा किंवा डायरेक्ट गॅस बंद करा। साधारण 30 सेकंड नंतर तुम्ही बडीशेप काढून घ्या। तर परत 1 चमचा तेल घाला कढईत। तेल गरम झाल्यास त्याच्यामध्ये आता आपण मेथीची डाळ परतून घेऊया। पुन्हा तोच प्रोसिजर, तेल गरम झाल्यास विस्तव कमी करा किंवा बंद करा आणि मग डाळ परतून घ्या। साधारण 30 सेकंड नंतर ही मेथीची डाळसुद्धा काढून घ्या। कुठचीही गोष्ट करपू नये, ओव्हर भाजूनसुद्धा घेऊ नये, त्याच्याने लोणच्याचा टेस्ट बिघडतो। आता पुन्हा 1 चमचा तेल घ्या। तेल गरम झाल्यास त्याच्यामध्ये मोहरीची डाळ भाजून घ्या। मोहरीची डाळ साधारण 1 मिनिटापर्यंत भाजून घ्या, म्हणजे त्याचं हलकंसं कलर चेंज होतो, तोपर्यंतच भाजून घ्या आणि फटाफट काढून टाका। ओव्हर भाजून घेऊ नका आणि करपूनसुद्धा देऊ नका। या प्रकारे आपल्या साऱ्या गोष्टी भाजून झालेल्या आहेत। आता बडीशेप गार झालेली आहे। आता आपल्याला ती भरट वाटून घ्यायची आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशेप आधी वाटून घ्या। कडक असते, जाड असते, म्हणून त्याला जास्त वेळ लागतो, म्हणून आधी ती भरट वाटून घ्यायची आहे। ती वाटून झाल्यास आता त्याच्यामध्ये आपण मेथीची डाळ वाटून घेऊया। ती सुद्धा एकदा तुम्ही फिरवून घ्या। हे बघा या प्रकारे आपण ही सुद्धा वाटून घेतलेली आहे। आता शेवटी याच्यामध्ये आपण घालूया मोहरीची डाळ। 1 चमचा मोहरीची डाळ काढून ठेवा, लोणच्यामध्ये अखंड दिसावी म्हणून ते आपण नंतर टाकणार आहोत। मोहरीची डाळ टाकून पुन्हा सर्व साहित्य वाटून घ्या आणि वाटून झाल्यास या प्रकारे तयार होतोय आपला लोणच्याचा मसाला। बडीशेप हा ऑप्शनल आहे, कोणाला बडीशेपाचा स्वाद खूप आवडतो त्यांनी नक्कीच बडीशेप ॲड करावी, कारण बडीशेप टाकल्याने लोणच्याचा स्वाद खरंच खूप छान येतो। आणि जर कोणाला नको हवं असेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता। आता एका जाडसर कढईमध्ये उरलेलं तेल गरम करा। तेल गरम झाल्यास विस्तव बंद करा, स्विच ऑफ करा आणि चेक करा की तेल किती गरम झालेलं आहे। तर त्याच्यासाठी मी लसूण टाकून बघितलं आहे का तेल साधारण किती गरम आहे। तर तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे। विस्तव बंदच ठेवावी, गॅस ऑन करू नका। आता त्याच्यामध्ये घाला हिंग, लाल तिखट, 1.5 चमचा हळद, ग्राइंड केलेला मसाला, सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। करपून देऊ नका, मसाला करपल्यास लोणच्याची चव बदलते आणि लोणच्याला काळपट रंगसुद्धा येतो। आता त्याच्यामध्ये घाला 2 भरून चमचे मीठ। मीठ घातल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। आता याच्यामध्ये घाला 1 चमचा मोहरीची डाळ, जी आपण आधीच बाजूला काढून ठेवली होती। ती लोणच्यामध्ये अखंड दिसावी म्हणून आपण वेगळी काढून ठेवली होती। आता आपण याच्यामध्ये घालूया गूळ। गूळ जसं तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे ऑप्शनल आहे, पण याच्याने खरंच खूप छान चव येते। गूळ टाकल्यास व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्या। मिक्स केल्यानंतर आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे गार करायचा आहे। तर गार करेपर्यंत तसंच ठेवा।
मसाला तयार करताना आपण खास काळजी घेतलेली आहे का मसाला करपू नये म्हणून प्रत्येक वेळा आपण तेल गरम केलं आहे आधी आणि मग गॅस स्विच ऑफ करून आपण त्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत, कारण एकदा मसाला करपल्यास आपण काहीही करू शकत नाही आणि मग त्याच्यामुळे लोणच्याची चवसुद्धा बदलते, वेगळाच करपलेला वास येतो आणि लोणचंसुद्धा लवकर खराब होऊ शकतो। आता हा मसाला पूर्णपणे गार झालेला आहे। आता शेवटचा पार्ट आहे ते आपण करूया। बरणीमध्ये लोणचं भरूया। तर कोरडी बरणी घ्यायची आहे आपल्याला, काचेची कोरडी बरणी, पाण्याचा अंशसुद्धा राहता कामा नाही। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं बरणीखाली मीठ स्प्रिंकल करूया। एक लोणचं खराब होऊ नये म्हणून हे प्रिकॉशन आहे। आता कोरड्या हाताने फोडी भरून घ्या बरणीत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये आधी फोडी मिक्स करू शकता आणि मग बरणीमध्ये भरू शकता, किंवा आधी फोडी बरणीमध्ये टाकून घ्या आणि मग वरून मसाला ओतून घ्या। मसाला आधी व्यवस्थितपणे मिक्स करा तेलामध्ये आणि मग बरणीमध्ये ओतून घ्या। माझ्या घरी मसालेदार लोणचं लागतो सर्वांना, म्हणून मी खास मसाला तयार करते। आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। आणखीन एक टिप, जी पळी तुम्ही वापरणार मिक्स करायला ती सुद्धा कोरडी असायला हवी, त्याच्याने सुद्धा लोणचं खराब होऊ शकतो। आता आणखीन एक गोष्टीची काळजी घ्यावी, जेव्हा आपण लोणचं भरतो तर फोडी पूर्णपणे बुडल्या पाहिजे त्या तेलामध्ये, आणि जर तेल कमी असेल तर तुम्ही तेल वेगळं गरम करू शकता। गरम केल्यानंतर त्याला पूर्णपणे गार करा आणि वरूनसुद्धा तुम्ही ते तेल ओतू शकता। तुम्ही या बरणीमध्ये बघू शकता फोडी कशा बुडल्या आहेत तेलामध्ये। याच प्रकारे आपल्याला तेलाचं प्रमाण ठेवायचं आहे, कारण तेल कमी पडलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतो। आता झाकण देऊन हा लोणचं 2 दिवस तसंच ठेवायचं आहे अनटच्ड, आणि 2 दिवसानंतर कोरड्या पळीने फोडी वर खाली कराव्या, आणि याच प्रकारे दर 2 दिवसात एकदा तरी फोडी वर खालती करा। असंच 3 वेळा तरी करायचं आहे, म्हणजे एका आठवड्यात 3 वेळा करून होईल। आणि शेवटच्या फेरीला झाकण देऊन वर कपडा बांधून ठेवा आणि महिनाभर तसंच ठेवा अनटच्ड, आणि महिनाभरानंतर त्याच्या फोडीसुद्धा मऊ पडतील आणि मग तुम्ही ते जेवणासोबत वाढू शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आणि काही टिप्स? आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि तुमचे काही कमेंट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। धन्यवाद।